आज मी तुम्हाला चटकदार असं लिंबाचं आंबट गोड असं लिंबाचं लोणचं करून दाखवणार आहे। त्यासाठी ही लिंब मी स्वच्छ धुवून घेते। मी स्वच्छ धुवून लिंब पुसून घेतलेले आहेत कपड्याने। पाण्याचा अंश अजिबात राहायला नाही पाहिजे लिंबामध्ये। आता आपण कापून घेऊया। एका लिंबाचे 8 भाग करणार आहोत। झटपट असं होणारं हे लोणचं आहे, जास्त वेळ लागत नाही। हे बघा मी 8 भाग केलेले आहेत लिंबाचे आणि हे बी सगळी काढून घ्यायची लिंबामधली। बी जर लिंबात राहिली तर लोणचं कडू होण्याची शक्यता असते, त्यामुळं हे बी सगळं काढून घ्यायचं। हे बघा तुम्हाला दिसत असेल मी सगळी लिंब कापून घेतलेली आहे आणि ते बी सगळं काढलेलं आहे त्याचं। आता काय करायचं, एका भांड्यामध्ये ही सगळी लिंब काढून घ्यायची आणि आपण आता कुकरमध्ये लिंबांना वाफवून घेणार आहोत। तुमच्याकडे डब्बा असेल तर डब्बा घ्या किंवा कुकरचं भांडं असेल तर हे भांडं घ्यायचं आणि आपण कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत। हे बघा कुकरमध्ये असं ठेवायचं आणि झाकण ठेवायचं, म्हणजे काय होणार त्याच्यामध्ये पाणी जाणार नाही म्हणून झाकण ठेवायचं। लिंबामध्ये पाणी गेलं नाही पाहिजे म्हणून आपण झाकण ठेवणार आहोत। नंतर आपण आता 3 शिट्ट्या करून घेऊया। तर लिंब वाफून होत आहेत तोपर्यंत आपण लिंबासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। हे मी राईची डाळ घेतलेली आहे, मोहरीची डाळ ती 1.5 चमचा घेतलेली, ती आपण भाजून घेऊया। ही लगेच भाजली जाते, जास्त वेळ भाजावे लागत नाही। हळू गॅसवर भाजून घ्यायची। गॅस बंद करते आणि याच्यामध्येच 1 चमचा जिरं आणि 1 चमचा बडीशेप। कढई गरमच आहे त्यामुळे बडीशेप आणि जिरं भाजलं जाणार। आता हे आपण भाजून घेतलेले आहे। आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत। आता आपण 2 चमचे मीठ भाजून घेणार आहोत लोणच्यामध्ये घालण्यासाठी। तुम्ही कोणतंही लोणचं करा त्याच्यामध्ये मीठ भाजूनच घालायचं, म्हणजे मिठामध्ये जे मॉइश्चर असतं ते निघून जातं। थोडंसं मीठ भाजून घेऊया। कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण आता लिंब वाफली आहेत का बघूया। हे बघा तुम्ही बघू शकता लिंब आपली वाफलेली आहे। आता आपण लोणचं करायला सुरुवात करूया। कढई गरम झालेली आहे, आपण ही वाफवलेली लिंब कढईमध्ये घेऊया। आता ही वाफवलेली लिंब मी कढईमध्ये घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत। मी 1/2 किलो लिंब घेतले, त्यासाठी 1/2 किलो म्हणजे 1 वाटी मी साखर घालत आहे। 1 वाटी 1/2 किलोमध्ये बरोबर बसते। तुम्ही जर अर्धा किलो घेतली असले लिंब तर तुम्ही अर्धा किलो साखर वापरा। आता ही साखर घातल्यानंतर आपण जो मसाला केलेला आहे मिक्सरमध्ये आपण वाटून घेतलेला मसाला घालणार आहोत। पुन्हा आपण मिक्स करून घेऊ। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, आपण जे भाजून घेतलं होतं मीठ ते घालणार आहोत। अर्धा चमचा काळं मीठ आणि बेडगी लाल मिरचीचं तिखट, अर्धा चमचा आपण आंबट गोड तिखट असं लोणचं करणार आहोत। तुम्हाला जर रेडीमेड मसाला वापरायचा असला तर तो तुम्ही वापरू शकता। अर्धा किलो घेतलं असलं लिंबू तर तुम्ही अर्धा किलो साखर घ्या। कलर किती मस्त आलेला आहे। आता म्हणायला जास्त शिजवायचं नाही कारण आपण वाफवलेलीच आहेत लिंब, त्यामुळे आपल्याला जास्त शिजवायचं नाही। फक्त ही साखर वितळेपर्यंतच आपण यांना वाफवून घेणार आहोत। साखर पूर्ण वितळलेली आहे। आता हे थंड झाल्यानंतर पुन्हा घट्ट होणार,
त्यामुळे जास्त आटवून नाही द्यायचं हे पाणी. आता तुम्ही जर सकाळी केलं असलं तर दिवसभर असंच ठेवायचं मुरण्यासाठी आणि संध्याकाळी पुन्हा तुम्ही थोडंसं चाटून बघायचं. समजा कमी जास्त तिखट मीठ असेल तर तुम्ही वरूनसुद्धा घालू शकता. हे बघा आपलं लोणचं तयार आहे. किती पटकन आणि झटपट होतं हे लोणचं. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता हे लोणचं तयार आहे.